डेपुटी झालं का नाही कांदे लावून? अरे बाबा तीच गणगण चालली ते आता बायांना फोन लावित होतो ते बाया बी फोन उचले ना अर्धेच लावले तर त्यांना म्हणलं होतं अर्धे तुमचे लगेच पैसे घ्या बाकीचे बी पण ते म्हणले आम्ही तुमच्या नंतर दुसरा सौदा घेतलाय. आता मला म्हणलं एवढं लावून झालं दुसऱ्या वावराचा नंतर देता येईल आणि मी रोप उपटून ठेवले. काय सांगायचं? तुम्ही कशाला बाहेर जायचं? आपल्या जालेच्या बायकोला सांगायचं ना. त्या आल्याच्या बायकूनच्या आल्या काय मग 2-3 एकर कांदा लावतील काय? मी तुम्हाला काही माहितच नाही म्हणायचं. नाही का? अहो जाल्याच्या बायकोने टोळी केली, मुकदम येते, 5-6 बाया आहेत तिच्या हाताखाली. कधीपासून? बघा आता अहो अख्ख्या गाव बेतीत आणलंय ते मी. व्हायला मला माहितच नाही. मग हे तर गावातलेच बाय माणसं इथं बाहेरच्या बाय माणसाला करीत बसलो. उलट 2 पैसे कमी दिले तरी चालते आपल्या गावातल्या लय माणसाला. भारी झालं. एक काम करतो मंदिरात जातो पाया पडतो आणि मग त्यांच्याकडे जाऊन ठरवतो चालतं ठरवून घेते. आणि हा मी काय आलो तो इकडे आणि ते हे बघ जीवनदान महाकुंभ आहे 2026 रामानंदाचार्य नरेंद्राचार्य की प्रेरणा से 4 ते 18 जानेवारीला रक्तदान शिबिर आहे. कुठे आहे ते? सगळीकडे सगळ्या याच्यामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक तालुक्याला आहे. आणि मी करतो राव आणि तुला रक्तदान. सांगतो रक्तदान आहे सर्वात श्रेष्ठ दान खरंय, आहे. खरंय. जा रक्तदान कर आणि तुझ्या मित्रांना बी सांग. मी बी 4 जणांना सांगणार आहे गावातल्या लोकांना सांगणार आहे. किती आहे माहिती आहे ना 4 ते 18 जानेवारी. हा. बरं का येऊ का? चालेल. अयो पार हात दुखले. मजुराची लई चणचणच्या आईला शेती करावं का नाही समजाना. मारण ही सदा भाऊ हा काय हल्ली लक्ष नाही बा तुमचं आमच्याकडे दुकानावर पाय टिकीत नाही तर. अरे बाबा वैताग साधा आहे का? हरभऱ्याला फवारा मारायचा, दुसरा हरभरा केलाय त्याला पाणी भरायचं आणि आता कांदे लागवडीला आलेत. घोडबाबडीला चाललोय टोळी बघायला. बास का आता कांदे लावाय टोळी. अहो तुम्ही गावचे लोक सोडून बाहेरच्या गावाला काय जाता काही कळत नाही मला. गावात कोण कांदे लावते आपल्याला? बघा आता जाल्याच्या बायकोने टोळी केली 6-7 बाया तिच्या संग. काय बोलतो? जाल्याच्या बायकोनी टोळी केली? अहो अख्खं गाव पितीत आणलंय तिने कांदे लावून. पहिलं झाल्याच्या बायकोच्या हाताखाली टोळी टिकली. एवढ्या तो गाण्या पुढं बया टिकल्या कोणत्या मावल्या आहेत त्या? कामच करून घेते ती. तुम्हाला सांगतो हाय काही नाही कामात. कांदे लावायला येते. विषयच नाही. आताच डेपुटी आले होते मला विचारत होते म्हणलं हाय होती. आता एक काम करा जाऊन भेटा आधी. ते पुटी आलते का? हा त्यांना बी लावायचेत ना कांदे. ते म्हणले अर्धे लावलेत कुठल्या तरी आणि ते असंच गंमती बाहेरच्या बाया लावल्या होत्या. अर्धे लावून अर्धे गेले निघून. पाहिलं लगेच जातो मग रोपाक. हा. नाही तर ती यायचं आणि ते माझ्याकडलं राहायचं. मला आहे ना लगेच रोप उपटून लगेच काढा. सोलर बसवलाय ना. येऊ का? चाल या. रुपाताई रुपाताई का हो सदा भाऊ काय काम काढलं माझ्याकडं? काय नाही मोठी टोळी केली म्हणले रुपाताईनी. हा मग पोटा पाण्यासाठी करावं लागतंय. पण चांगलं झालं बरं का. जालू आहे ना इकडे तिकडे बोंबलत फिरतो पण तू आहे ना भारी निर्णय घेतला. आज आहे ना तू कांद्याची टोळी झाली. उद्या 2-4 टोळ्या होत्या. तो नुसतं मार्गदर्शन करायचं. तुम्ही इकडे ह्या वावरात जा, तुम्ही त्यांच्या वावरात जा, तुम्ही त्यांच्या वावरात जा. नुसतं नियोजन. अरे 1-2 वर्षात 4 चाकीनी तू धंदा वाढवायची नि. हा कांदे काढायचे लावायचे 12 महिने धंदा चालणार आहे हो. परत चाळीत टाकायचे. साडला वातावरणाने निवडायचे. खराब इकडे गोलटी इकडं मोठा इकडं डॉलर इकडं. वर्षभर धंदा आहे. तुझ्या धंद्याला मरण नाही. एकदम चांगला व्यवसाय निवडलाय. कष्ट करावे लागतात मारणाचे. अरे कष्टाची म्हणणं टिकली इथं. बसून तर दोघं उपाशी राहिले असते तुम्ही. पण लोकांना कष्ट नाही दिसत माझे. नाही दिसत. बोललेलं तोंड दिसतं. कोण जादा चालत ना कष्टापेक्षा. राग मानू नको. खरं सांगितलेलं राग येतो. पण माझं कशाला आलोय तिथं विचार. कशाला आलं तुम्ही माझ्याकडे? आता काय तर असेल माझ्या नवऱ्याचा काय तर कुटाणा घेऊन आला असेल तुम्ही. नवऱ्याचा कुठं नाही. मी तिकडे येशीतच मिठीत होत. कांदेला गाडाई करायची मला श्यामरावून सांगितलंय. खूप आणि टोळी बनवली. मग मी निघालो होतो कोण बाबडीला. बर पण म्हणलं आता आहे गावातली टोळी त्याच्यात जालूची बायको टोळी मुकादम. म्हणलं घरची टोळी आहे आपल्या. म्हणून म्हणलं ते आहे ना मळ्यात लावायचं आहे आपल्याला. बर मग जमन का? आता जमल बर का. पण आता ते अशोक भाऊंचं घेतलंय हो. एक खांड राहिलंय तेवढं करायचं. दुपारपर्यंत होऊन जाईल. कसं एकर आहे पण? 12,000 एकर घेतलाय. 12,000. हा चला आता बाहेर गावच्याला बी 12,000च आहे. हा. त्यांचं उलट गाडीचं भाडण बिडण तू 12चा मस्त आहे चांगलं आहे. आणि मग किती वाजेपर्यंत उरकन अशोक भाऊचं? तिथलं होईन 2 वाजेपर्यंत. मग येते मग मी तुमच्याच वावरात. डायरेक्ट जेवायचं येतं की बाया घेऊन तिथं? मी भेळ घेऊन येतो तुम्हाला. हा. तिथे जेवायला येतात.
2 वाजता या, मग रोप उपटू आणि लागवड चालू करू. आपल्या लाईटीचं काही नाही, सोलर आहे आपल्याकडे. पण फिक्स आहे ना, कारण की 2-3 दिवस मी रिकामी, मला काही काम नाही. नाही. नाहीतर तुम्ही परत म्हणायचा नाही बाई रुपा आजचा ये सर दिवस देऊ आहे. का तुला? हा, द्या 1001 रुपये द्या. काय कसं आहे? अरे का पाकिट आता एटीएम ने सगळा घोळ झाला ना. बरं राहू द्या, विश्वास आहे रुपाचा. हा, मग मी रुपा थांबवतो. फक्त तोंडाने नाही नाहीये. तोंड तुझं तोंडाला घाबरते. मी म्हणलो होतो वर संरक्षण खात्याला पाकिस्तानकडे उभी केली न रुपा. वर बरं या नक्की 2 वाजता. येते हा. काय लोक मला टोमणे देऊ देऊ मारतात का काय माहिती. रुपाताई काय चाललंय माझ्या बहिणीचं? काय नाही काय बहीण बाबा, चालली आता कामाला कामाला. ना? पण भावाला कशी काय आठवण आली डायरेक्ट दारापर्यंत? आता बहिणीला आणि मेवण्याला नाही येत भावाची आठवण, पण माय कायम डोक्यात असतं काय चाललंय मी बघत असतो. येता जाता काय चाललंय पण मी बोलत नाही. तुमच्या नवरा बायकोत भांडणं लागत आहेत. मला एक कळलं रुपाताई, तुम्ही कांद्याची टोळी तयार केली म्हणले. हा मग लय बरं झालं बा. बाहेरून बाया आणायच्या ऐवजी ना आता आपल्या गावातल्या बायाची टोळी झाली. मग का चालू करा ना मग आजपासून. चालूच आहे माझी काम. आजपासून करा ना मग चालू. अहो आजपासून कसं करणार? आता सदाभाऊंचं काम घेतलंय मी हातात, त्यात त्या अशोक भाऊंचं द्यायचंय करून. एक खांड राहिलाय त्यांचा, ते काय दुपारी 2 वाजेपर्यंत होऊन जाईल. साधा भाऊ कशी घालता? आताच एक 15 मिनिटं झाली असतील. माय आधी येऊन बी गेला का? त्याला काय काय साधा भाऊला कळतं. एक काम करा, साधा भाऊ सौदा झालाय का? हा, आता श्यामभाऊजीनेच पाठवलं होतं त्यांना. साधा भाऊचं किती? त्यांचं 12,000 एकराने घेतलं बाबा मी. त्यांचं 1.5 एकर असन, माझं 3 एकर आहे. आणि 12,000 एकराने घेतलं का? हा मा नाव सांगू नका आणि दुसऱ्याला कोणाला मी कोणाला सांगत नाही. 13,000 रुपये एकराने पैसे देतो. 3 एकर आहे मा, करून टाका. मग तुम्ही मला लालच देताय. लालच नाही. मी कामाची किंमत करतो आणि कष्टाची किंमत आहे मला. बरं अहो का? हा? सदाभाऊ मला पोरगी मानत्यात आणि त्यांना असा धोका द्यायचा का? बरं पोरीचं पण मानल्याचं सोडू द्या, पण विचार करा त्यांनी माझ्याशी व्यवहार केलाय, त्यांना बेमान होऊन चालेल का? बेमान व्हा कुठं म्हणतोय मी. मग? तुम्हाला पोरगी मानते तर करा ना, पण भावाचं बी काहीतरी तुम्हाला आहे की नाही. पण दिलेला शब्द मोडतोय ना मोडू माझा. नका. मी कुठं म्हणतो काम नका करू म्हणून. आज करायचं तर 2 दिवसांनी करा. आणि साधा भाऊचं कुठं रोप उपटून बसलाय साधा भाऊ. मा रोप उपटलेलं आहे, मा रोप चुकून जाईल. नाही शब्द दिलाय हे त्यांना बघा मी, भावाचा शब्द मोडतोय. टाळू नका. हे बघ 1000 रुपये इसार घ्या नका काय म्हणू. काय आता? आणि तुम्हाला 3,000 रुपये वाढून देतो, म्हणजे 12,000 आहे ना. 3 एकराचे 3,000 म्हणजे 13,000 पडत. बरं. दुपारच्या पारी तुमची जेवणाची वगैरे सगळी सोय करतो आणि डायरेक्ट तिथे या. हं? बरं पुढं. चालतंय. बरं. ऐका हं. माझं आता अशोक भाऊंच्या इथलं 2 वाजेपर्यंत होईल. हा. 2च्या नंतर डायरेक्ट तुमच्या वावरात जेवण बस करायचं. मी काय करतो, मी बी येतो, पाणी बिन लावून डिगे आम्ही दोघं बी येतो. हा, हं? चालतंय, चला, चालतंय. बरं का? हा. मला तशी ओळख देऊ नका. नाही ना हा, आता मी चला. निघतेच. हा येते. रोपात गवत नाही, पण आता उपटायला रुपा येईना. आईला 2:30 वाजलेत तरी अजून बाई येईना. म्हणली जेवायला येते. आता हे उपटायचं तरी होईन रोप आज जरी आले 3 वाजेपर्यंत. पण दिसाना का म्हणून फोन उचली ना. सदा भाऊ चला घरी बघा, नाहीतर घरी जाऊन करीत बसायची आराम ती. काय खरं नाही ह्या रूपाचं. काय हो सदाभाऊ, एवढी कसली गणगण करत चालले हो? अरे बाबा, कांदे लागवड करायची ती जाल्याची रोपा म्हणली येते. अशोक भोंगळांचं झालं लावून का आले तुमच्याकडे जेवायला. मी अशोकरावची इथं जाऊन आलो, पत्त्याच नाही तिचा. कांदे लावायचे. अहो सदाभाऊ, ती डेपुटीची इथं आहे आता सध्या. डेपुटीची ते मग त्यांची इथं गेलेली. सकाळी तर ठरून आलो तिला 12,000 रुपये एकर. म्हणला आता जालिंदर भाऊच्या बायकोनी टोळी काढली एवढी. आईला तिथं ह्या बोटावरला थोका त्या बोटावर लावायला लागली. जालू भाऊची बायको आहे ती. हा ना. चालूच असणार. बरं ती तिकडे गेलीये. नाही तिला शोधू लागले. नाही, मी आता चाललो डेपुटीची इथं चाललो. आसन ती जाल्याची बायको. मका चांगली एक गावात झालंय पण. अरे बापरे, डेपुटीनी टोळीची टोळी पळवली बघा. रोपात जाल्याला मागं टाकलं येईनी. मी बसलोय रोपात तिकडं. आता येईन मग येईन, आता येईन मग येईन. ही तर इकडं कांदे लावायचं बघतच कशी लागवड होती. हो आता सदाभाऊ इकडेच यायला लागला. रुपे हळू हळू पडचा. हळूहळू पडताना नाही, माणसं तोंडावर पाडले तो. तर काय केलं आता मी? काय केलं? मला म्हणली 2 वाजता तर रोप उपटायला येते. तू तर डेपुटीकडे जाल्याच्या पुढली निघाली इथं. अहो आता काय सांगू सदाभाऊ तुम्हाला. काय सांगू म्हणजे?
अहो आता माणुसकीच्या नात्याने त्यांचं करावं अरे लागतं. माणूस की त्या नात्याने माझं रोप चाललं ना पिवळं पडत. मग करू ना. ही रुपी आहे, तुम्ही का टेन्शन घेता? रुपी आहे, बघा ना, बाया लोकांचे आहेत ना. कांदे खुरपायला येते आणि रुपी येईन पात लावायला. अहो नाही, हितलं उरकलं का तुमच्याच वावरात येणार आहे मी. आता तसं नंतर त्याच्यातले अंतर पडत आहे. मी चाललो रोप घेऊन ओ देतो. सदाभाऊ, अहो काय करताय? डेप्युटी अय्यो. सदाभाऊ. साधा भाऊ काय? अरे मला म्हणली 2 वाजता जेवायला येते, भेळ आणली मी, एकटा खात बसलो मी. आता येईन मग येईन. सुगंधा म्हणली मला डेपुटीकडे गेलेत. अच्छा, सुगंधाताईंनी कळ लावली बाई. कळ लावायचं काय? खरं सांगितलेली कळ झाली का? सदा तुम्ही थांबा वहिनी त्या टाइमपास लावला वाहना कांदे लावायला राव. ए तांदे लावायवाल्या मला म्हणलेली येईन ती. ओ डेपुटी हा अरे सदा भाऊ पाय येता राहिले इकडे लवकर. हा इकली शंकरराव सदा आला गाड्या. त्याला ते पारी आलेली इथं, पारीला दिल तर मी आलो. तुमचं चालू द्या. तुम्ही आमच्या टोळ्या पळवायच्या. तू मुकादमीन झाली म्हणलं फरक पडला असन. आठ दहा पडलाय सदाभाऊ. फरक पडलाय. एकाला शब्द द्यायचा आणि ए, काय रे सदाभाऊ? काय रे कमल बाबा काय चाललं राहता चाललाय? काय राहणं चालला? हा कमल उचली ते. माझे कांदे लागवड करायची आणि मी तिच्याकडे आधी गेलो होतो. 2 वाजता रोप उपटायला येते म्हणली उद्याच रोप उपटून ठेवतो आणि टोळी तुम्ही आणली वय आहे ती. टोळी मी नाही आणली, म्हणलाच आधी अर्ध झालेलं आहे माझं, म्हणून त्यांना म्हणलं माझं जरा हे करून द्या. मला काय माहिती तू अर्धा मग तुमच्याकडे एक टोळी होती तर चलून द्यायचं. आमचं बी अर्ध चालू झालं असतं ना. सदा भाऊ शेतीचे काम तुम्हाला माहिती आहेत. मग आता काय राहिले 3 एकर आहे फक्त. 3 एकर झालं का उद्या तुमच्याकडे पाठवतो. मी स्वतः गाडी काढून घालतो भाऊ. नाही 13 एकर करा. ही टोळी मी नेत असतो आणि रोप मी इथं ठेवीत नसतो. रोपा आणि तिचे 6 बाया माया बरोबर पाहिजेत आता मला. सदा भाऊ तुमच्या इकडे जाणार आहे मा 2 दिवस जाणार आहे. कमून करता वतनदार घराणे आहेत तुम्ही. अहो वतनदार घराण्यालाच आडे येतात तुम्ही. कायम तुमचा आडा असते. वतनदार घराण्याचं साऱ्या गावाच्या माग असं तुम्हाला माहिती आहे. माझं मला आमचं वाटते वाटोळं बाई. झालंय. तुमचं नाही झालं पाहिजे. हा. तुमची वेळेत कांदा लागवण झाली पाहिजे. तुम्हाला कांदे उपटायला टोळी वेळेत भेटली पाहिजे. तुमची ट्रक आधी बेंगलोरला गेली पाहिजे. आमचा ऐरणीतच सडू द्या. अहो सगळं तुमच्याला बी लय भाव सापडणार आहे. तुमचं रोप अजून 2 दिवस राहू द्या. लय बारीक बारीक रोप आहे. उपटायचं अजून उपटायचं त्याचं. अजून. आमचा भाव नका सापडू. आम्हाला बहिणी द्या. आमचं लागवड करायची. ए ठीक भावाला आहे बहीण नका सांगू. सदा भाऊचं काय चाष्टा करतोय नी. चेष्टा कसली चेष्टा? ए, सदा भाऊ. अरे, तुला बी टाकीन याच्यात आणि घेऊन जाईन. ए सदा भाऊ येड्या ना करू द्या काच. हा? नाही. मला आहे ना, मला किमान 5 पाहिजेत. माझं रोप तरी उपटून होईल. न्यायचं का तुम्हाला बाय न्यायचं हा, का? न्यायचं. तुम्हाला न्यायचं का बाय? हा, न्यायचं. न्यायचं का तुम्हाला हा, बाय? ए रुपा जा 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 मला नको बाय जा 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 जा, जा, बाय. जा 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 जा. वाजलेत किती? 4:30 देता का आता मला? मग का बाई? दिवसभरात रोज द्या. मग मी तेच म्हणतोय करू द्या माहिती. नाही ना, आता सुट्टी करायची. सगळ्या टोळीला सुट्टी उद्या माझ्याकडे. अरे बाबा मा काम होते ना. आजची दिवस तर होते उद्या जा घेऊन. दिवस गेलाय माझा. रोपात बसलोय मी. सदा भाऊ आता का बरं टोळी मला उद्या लाईट नाही राव. अशोक भोंगळांचं लावलं. आता डेपुटीचं का नुसते नावाला वतनदार येत आम्ही. ए रुपा जा बाई जा जाऊ दे, जा 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 घेऊन जा. हा, काय ते रोप कुठे चाललं? काय ते आमचं रोप कुठे चाललं तुम्ही? काय आमचं रोप कुठे चाललंय? थोडा रोप. तुमचे रोप जागेवर ठेवून देतो. मग तुमच्यापेक्षा हे पिवळे रोप लावित असतं डेपुटी मी. हा? वतनदाराचं रोप असं आहे. गाठी झालेलं अर्धा कांदा आलेला आहे अरे रोपाला. रुपा ही अशी पिढा मागा लागणार होतो मला तेव्हा सांगायचं मी काय सांगू तुला? रोपांनी 2 कशाला हम्या घ्यायचा? अहो थांबा ना जरा. 2 तासात उरकल किती इथलं. दिले? हा? किती दिले? अरे मी काय वतनदार घराण्यासारखं नाही. रुपाली नाव काढलं 13,000 तर मिळालं रे 13,000. 13 नाही. हा? तिने 12 सांगितले असते. हा. अर्जंट आणायचं तर अरे नाही 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 अहो. कष्टाचं खात नाही हे आमच्या घराने तुमच्यासारखं नाही. कष्टाचं नुसतं वतनदार वतनदार म्हणायचं. म्हणले. कष्टाचं खात नाही. ग्रामपंचायत अख्खी ठोकली तुम्ही. कोणी? सदाभाऊ. तुम्ही अरे ग्रामपंचायत आमच्यामुळे उभी आहे. तुम्ही आम्हाला नका सांगू बघा. प्लॅस्टर पडायला लागले नुसतं वाऱ्यानी. काय घातलंय त्याच्यात आम्हाला माहिती आहे. हा ना? भाऊ नका ना भांडण करू. अहो तुमच्या वावरात पण कांदे लावून देते. का टेन्शन घेताय तुम्ही? काय रुपा तू एक मुकादमीन झाली. आमच्या वावरात निस्तार राहण्यात आलाय. काय दिसत लांबच राहिली नुसती किरकिर. किरकिर तर होणार ना. आम्हाला टोळी काढून आणली तुम्ही. ए ठीक आहे सदाभाऊ. ठीक आहे. अरे चहा आण सदा भाऊला. सदा भाऊ चहा आला घेता काय? चहा घेता. हा घ्या, घ्या जरा घोट घ्या, घ्या, घ्या. बस शांत करा. व्हा. नाही, सदा भाऊ, शांत शांत व्हा. नाही. मला लय राग आलेला आहे. पण हा. आता मी दिवसभर राहणं ते चहाची तल्लबी झालेली. ए धीरे चहा. सदाभाऊ. नका ना मध्ये तुझा भोगा होईन ना.
डेपुटीच्या चला भाऊ, या, बस. पुढे चला बाबा साईर या इकडे. वजन आहे, ए, एक-एक जोडी चला भाऊ, लावले. चांगला जरा चांगला द्यायचा. चला बाबा साईर या इथं. सरी कोणाकडून काढली डेपुटी? सरी काढली सदा भाऊ. आता काय तुम्हाला माहिती ना महाराडा अयो यो मंगेश बोलला होता पालवे. सरी काढली. मला बोल शकते रे चहा नाही सदा भाऊ चहा आवडतो मला माहिती आहे. हा बस बस बस. ते बायांना दे. हा बाय मा सगळ्यांना दे हा. आणि ते जा कॅरेट घेऊन. हा. सदा भाऊच्या लय तोंडी लागत असतो मोठ्याला माणसं तोंडी लागत नाही तुला सांगितलं ना त्याला कळत नाही हो येडे आहे ती. नाही मी आज सुद्धा भांडण झाली नसते. अहो ह्या सगळ्या पारुष्या झाल्या सोडायच्या अंगावर. सदा भाऊ चहा प्या ना लय भारी चहा आहे. त्यामुळं तर सगळं आता मला येईना काय आता हे काय तुमचं प्रेमाचं. राहू द्या 2 दिवस जाते निघून परवा दिवशी तुमच्याकडे या बाया माणसं. पण झालं बघा बघा बायांनो, इतक्या वेळांचा किती कालवा चालला होता आणि आता खुशाल चहा पियत बसल्यात. ह्यांच्यावर तर भरोसाच राहिला नाही मला आता ना बायांनो ऐका. आणि परवा दिवशी सदाभाऊंकडे जायचंय. एकानी सुद्धा दुसरी कामं धरू नका काय. यंदा कांद्याचं रोप पिवळं पड मग सदा भाऊ आहे का नाही? धुई पडली फवारे मारित नाही टॉनिक मारावं लागत डेपुटी. नाही म्हणलं आता जाऊ दे एकदा लावले का काळ टप्पात पाणी दिलं का मग हे करू. अहो आपलं रोप बघा असं नसतं हिरगार दिसतंय तुमचं एकदम. रोप चांगले मग पण जरा 2-3 दिवस लेट उपटा लई गडबड नका करू आता. नाही माया कांद्यासाठी नाही म्हणत मी. अहो. 2-3 दिवस लेट उपटा माया कांदे काय 2-3 दिवसात होऊन जाते. वाळकीच्या बाजारात 25 वर्ष दलालीच काम केलं मी. या पारुषा आता काय विचारायचं. काय करताय शांभाऊजी? काय नाही स्टॅप जरच चालला नाही नीट. इथं आमचं आयुष्य नीट चला ना त्या स्टॅपलरचं काय आहे? म्हणजे काय आता तुम्हाला तुमच्याकडेच आले मी त्यासाठी. काय झालं आता भांडला काय तुला तू? नाही भांडलं त्यांनी. भांडायला घरी तर पाहिजे माणूस. कुठे गेला? काल दुपारी मी त्यांना म्हणलं जेवायला चला. हा मला म्हणले जा आलोच मी घरी जेवायला. आणि जेवाय येतो म्हणले आलेच नाही. दुपार गेली संध्याकाळ गेली आता सकाळ होऊन दुसरी दुपार आली तरी माणूस घरी नाही. म्हणजे दुपारी गेला तो घरी आलाच नाही. मला वाटलं तुमच्या बरोबर गेले असतील कुठेतरी. येतील म्हणलं 12-1 वाजता. आता तुम्ही जाताच पार्ट्या कराय. नाही आम्हाला जायचं होतं रात्री पार्टीला पण त्याला फोन केला लागलाच नाही. मी म्हणलं जाऊ द्या कुठे गेला असन. आणि मी बसले भरवशावरती तुमच्या बरोबर कुठेतरी गेले असतील नाही म्हणून. नाही इकडे आलाच नाही तो. तर काय करू? तू लावला होता का फोन? फोन लावला ना. फोन स्विच ऑफ दाखवतोय. हा ना मला बंद सांगितलं. मला वाटलं असं ना असंच बंद. काय करावं माझं डोकंच चाललं नाही. काय झालं तर नसेल ना. असला कसा विचार करता भद्र तुम्ही? अहो म्हणजे कुठं गेले काय आता माहितीच नाही काय तर. त्याला सवय आहे. पिऊन पिऊन पडला असेल कुठं नाही तर. हा पिऊन कुठं तर पण यायला पाहिजे होता ना. रात्री प्याला म्हणलं तर सकाळी उतरलो घरी यायलाच पाहिजे होता. पिऊन पडले असतील. तू खाल्ले ना बरं का? ठीक आहे नाही तेच नाही. कोणाबरोबर बघितलं? हा सदा भाऊ बरोबर होता तो काल. आपले सदाभाऊ. हा वतनदार त्यांच्यापाशी बसून काहीतरी बोलत होता तो. त्यांना नक्की माहित असेल मग तू. बघते त्यांच्याकडे जाऊन. बरं ऐका त्यांचा फोन बिन लावत राहावा. लागला वेगला काही जरी माहिती मिळली तर मला पहिले मला सांगा. कळलं का मी लगेच सांगायला येतो तुम्हाला. तुम्ही काळजीच करू नका. टेन्शन आले. नाही. बघू मी जाऊन. वाईट विचार मनात आणू नका. ते कसं असतं माहितीये का? ते म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती असं ते काय म्हणते तेवढं आहे. ते तसं काही मनात आणू नका काही गोष्टी ती. बरं मी सदाभाऊकडे जाऊन बघते. पण काय पण कळू द्या मला सांगा. नाही 100% सांगायला येतो तुम्ही. कुठे गेला गाड्या आले? अरे घरदार सुच दिसा ना गेला. सदाभाऊ माझ्या नवऱ्याला बघितलं का तुम्ही? रोजच बघतोय. तू नवऱ्याला काय बघायचं आता? गोरा झाला काय? त्यासाठी नाही म्हणते मी. मग काल दुपारी तुमच्याकडे आले होते ना. दुपारी आला होता माझ्याकडे पैसे लागत होते म्हणला. उचल द्या उचल. आता उचल तरी कधी कधी द्यावा त्याला. उचल घेऊन तो कामालाच येत नाही टायमाला. मला 8 दिवसापासून म्हणत होता तुमच्या हरभऱ्याचा फवारा मारायला येईन. मळ्यात काल मी स्वतः फवारा मारलाय. ओके नखात माती उचली तीच काढीत होतो. ते जाऊ द्या हो. तुमच्या नाकातली माती निघल तरी. हा माझा नवरा कालपासून नाहीये दुपारीपासून. येईन. काय येईन? दुपारी येतो म्हणले. हा. जे आलेले नाहीत म्हणलं संध्याकाळी येतील.
संध्याकाळी सुद्धा आले नाहीत. मला वाटलं गेले असतील श्यामभाऊजी बरोबर कुठेतरी पार्टीला. हा पार्टी करीतो त्यो मग? मोठ्या पार्ट्या करीतो 80 रुपयाच्या. नाही येईन मग. असू द्या, गरीबाची एवढी पण इज्जत काढायची नाही नसती. त्यो गरीब आहे हा. पण त्यो गरीब असा तसा नाही, तो पोसल्याला गरीब आहे. राहू द्या. हा. एक तर मानावरा घरी आला नाही त्या टेन्शन मध्ये आहे मी. मीच काय आले ते होते. डेपोटीचं त्याचं काहीतरी चाललं होतं. डेपोटीनी फटकावला असेल, गेला असेल राग मुंबई बिंबई दिल्ली, कुठं तो मागं कन्नडला गेलता, कुठं कर्नाटकला. काय म्हणलं तुम्ही? काय म्हणला? डेपुटीनी काय? फटकावलेला दिसतोय त्याला. डेपुटी भाऊनी नाही चाललं हो. होतं त्यांचं. ते कधी नाही फटकवणार, त्यांचे लाडाचे आहेत ते. मग लाडच. अरे 2 चांगले ठेवून दिले म्हणे, वाटलं मला, मी लांबून बघत होतो त्यांचं. हा का? हा ठीक आहे, बघतेच मी. आणि मानावरचा काय पत्ता लागला तर मला पहिलं सांगा. हो, एक तर त्यांना फोन लावू थकले, त्यांचा फोन बंद आहे. फोन लावलाच नाही तो. अहो लावला ना, पण मग? बंद आहे फोन. फोन बंद आहे. हा. त्याच तर नाही झालं काही. आमची कधी भांडणं होत नाही, आम्ही प्रेमानेच राहतोय. हा, तुमचं तसं आता लोक स्टेटसला ठेवते तुमचे फोटो. एवढे अपार एकमेकावर जीव लावणारं जोडपं म्हणून तुम्ही ठेवते तर लोक स्टेटसला. पाहिले होते मी 2-4 तास. ठेवत्यातच. हा, नका ठेवते, लय ठेवते. कुचक बोलू. हा, नाही. माझ्या नवऱ्याचं तेवढं कळलं तर मला सांगा. हा बघते. कळल्यावर सांगतो. हा बघते आता डेपुटी तुझा भाऊ. फोन चालू ठेव, नाही तर तुझा ठेव स्विच ऑफ. चालूच आहे. हा. माहिती मिळली की मला फोन करा. करीतो बघते आता डेपुटी भाऊकड मी पण. चांगल्या काठी घेऊन जा. नुसती भांडायलाच येते. काव डेपुटी भाऊ, कामाला माझा नवरा लागतो, प्रत्येक गोष्टीला माझा नवरा लागतो, आणि आता मारायला पण सुरू केलं का तुम्ही? हा, कोणी मारलंय तुमच्या नवऱ्याला? कुणी मारले? जेव्हा बघल तेव्हा तुम्ही नुसतं माझ्या नवऱ्याला हात उचलत असता. गरीब आहे म्हणून का? कुणाला काय बोलत नाही म्हणून का? हा, आज माझा नवरा निघून गेला घरातनं. कोण आहे याला जिम्मेदार? फक्त तुम्ही जिम्मेदार आहे याला. रुपाताई काही आळ नका घेऊ. आणि मी कधी आणलंय जाल्याला? तुम्ही काही कशी आळ घेता? तुमचे नवरा बायको तुम्ही भांडणं करता दुसरं आळ घालता का? आम्ही कशाला भांडणं करू? मग तुमचा नवरा गेला, मला काय माहिती कुठे गेलाय म्हणून? हो, बरोबर आहे ना. काय जर मला कळलं की तुमच्यामुळे माझा नवरा गेलाय तर मी तुम्हालाच बोला येणार. एक तर माझा नवरा कुणाचं पण मनावर घेतो आणि हे घरावर राग काढणार. गेला आता कुठेतरी निघून. जर माझ्या नवऱ्याला काही झालं, अख्या घरादाराला मी पोलीस स्टेशन मध्ये बसवी ना. अहो पण तुमच्या नवऱ्याला केलंय कोणी? आमच्या घरादाराला बाबा हे पोलीस तुम्हाला कोण म्हणलंय? कोण म्हणलं तुम्हाला? सत्ता मला सदाभाऊ म्हणलेत की काय तुम्ही म्हणले मारलंय सदाभाऊ? म्हणून. त्यांच्या समोरच मारलं की तुम्ही त्यांना. मी मारलं? कापड. हा मग अहो काय बोलते सदाभाऊ? सदाभाऊ विरोध आहे की आमचा? सदाभाऊला बरोबर वाटतंय म्हणजे जेलमध्ये जावा. ते कशाला खोटं बोलतील? त्यांनी मला पोरगी मानलंय. उलट काल सदाभाऊचा त्याचाच पारावर वाद चालू होता काहीतरी कामाच्या याच्यावरून. मी मध्यस्थी केली, सदाभाऊने 2 टोले टाकले त्याला. काय? मग सदाभाऊन दिले उलटे लावून. तुम्हाला मग काही काय ऐकलं का? माझ्याकडे पळतात. माझ्यासारखा जीव लावित की जायला कोणी? सदाभाऊनी मग मारलंय? सदाभाऊनी मारले 2 टोले. तुम्हाला ऐकत लगेच येतात आमच्याकडे घरादाराला गुतायला. मग त्यांनी सांगितलं होतं मला तुम्ही मारलंय म्हणून. अहो कशा कोणावर विश्वास ठेवता? हो काहीतरी आपलं ते सदाभाऊ जाऊन विचारा पुढे म्हणा मा नवरा. सदाभाऊलाच हा. बघावं लागेल. त्यांनी खोटं बोलले वय माझ्याशी. हे रे बाई, आलं गेलं डेप्युटीवर सगळं. काय चाललंय सदाभाऊ? अगं ते पायातलं माती काढीत होतो, झाली माती काढून पायातली. मी त्याचं नाही विचारलं, मग माझ्या नवऱ्याचं विचारलं मी. तुझ्या नवऱ्याच काय चाललंय मला काय माहित. तू फोन बंद आहे म्हणली ना त्याचा. एवढं खोटं बोलत असाल मला वाटलं नव्हतं. अहो तुम्ही खोटं बोलतोय? काय खोटं बोललो? काय खोटं बोललं म्हणजे? हा, तुम्ही स्वतः मारलं त्यांना आणि डेपुटीचं नाव सांगताय तुम्ही. मी मारलं? मग कुणी मारलं? हा? अरे तो पैसे मागायला इथं आला, पैसे भेटणार नाही, लगेच गेला. तुला कोण सांगितलं मी मारले? कुणी सांगितलं म्हणून? स्वतः डेपुटी भाऊनी सांगितलंय की तुम्ही त्यांच्या समोर 2 फटकावल्यात म्हणून. म्हणजे लोकांचा आळ स्वतःवर न घेता दुसरं. अरे बाई, मग त्या डेपोटीला लावायला जमलं का? चुकल्या. कपडे त्याला एक कडक घालीत येत. असं नका वागू म्हणावा. तुम्हाला डेपुटी म्हणतात लोक, लावा करीत येत. चल डेपुटीचा की. सोमवार बघतो मी. हा, मग हा डेपुटी. डेपुटी दिसते तसे नाही, वर 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 ओके, पण आतून सगळे धोके आहेत. हो सदाभाऊ. चला ना. अय थांबे, कुठे चालले तुम्ही 2 जण? कुठे चाललं म्हणजे? ह्या बाबांनी मारलंय ना माझ्या नवऱ्याला. हा, मारलंय नाही, डेपुटीनी काढी टाकली. ह्यो जाळ चालू झाला. आता ही जायला जावं लागेल तिकडं. काय खोडत बोलता सदाभाऊ, मला काहीच कळत नाही तुमचं. हिचा नवरा. नवरा हा. पुत्रवान हा, प्रभू रामचंद्रानंतर फक्त जालिंदर साहेब ते गेलेत कुठं तरी. का काय झालंय
यांचे भांडणं झाले हा. माहित नाही, पण ही म्हणती तिच्या नवऱ्याला मी आणल्यामुळं अहो, तो गेलाय. पण तुम्ही का बरं मारलं? तुम्हाला लयच रिकामं ए, सुगंधा तुझ्या तरी तोंडातून रस येऊ दे बाई. त्या डेपुटीनी टाकली काळी आणि इकडे पेटलाय जाळ. डेपुटी सोमवार बघायला चाललो तर आम्ही. येते का? नको 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 ना? या रिकामी कामं नाही करत. नाही मला आवडत रिकामे नाही. काम नाही. जा हा हा. माझ्या नवऱ्याला मारलं यांनी. बघ त्यांचं चांगलं. ए, मारलं नाही, इथं गेल्यावर खरं खोटं होईल. डेपुटी, हो डेपुटी. कोण आहे? कोण आहे? काय? आता हे लक्षण आमच्या मागे लावून दिले का? आणि आमच्या मागं लावलं तिला चट. मी कवा त्याच्या तोंडात आणली जाल्याच्या? अहो तशी तोंडात नाही. तुमचे शाब्दिक फटके मारापेक्षा काही कमी असतात काय? मी असा तर रुपा आली तिला म्हणलं ते डेपुटीने 2 फटके आणले. शाब्दिक म्हणायचे होते. शाब्दिक फटके आम्ही नाही खरी, तुम्ही करतात. तो शाब्दिक फटका आता त्यांना सांगितला आणि तो शाब्दिक फटका घेऊन माझ्याकडे आल्या. आणि तुम्ही कशाला सांगितलं मी आणलंय? मग जशाच तसं पाहिजे ना. काय? मी जर हाणलंच नाही, जो माणूस माझ्यावर आळ घेतोय त्याच्या विरुद्ध तुम्हाला आळ घ्यायला नको का? सर जाल्या तुम्ही हानीत नाही का बाहेरला? आणला असन. अहो हानला असन आणि हानी तो दारू पिऊन येऊन मुके काय घेईन, कपडे काय वडीन, त्याचा मुका घेऊ का मग मी? हाणायचो नाही तर मग सांगायचे रुपानी त्याला दारू प्यायला मुके न घेऊ लोकांचे. पण ते त्यांचा नवरा त्यांना निर्मळ वाटतोय ना. त्यांना काय वाटतं मा नवरा लय हे हुशार चांगला, आल्यानंतर किती ताप देतो त्यांना काय माहिती. आणि ते चालले आपल्याकडं. हा मग काय माझा नवरा तुम्हाला तर कधी तुमचे मुके घेतले होते त्यांनी? तुला आता फोटो काढून दाखवायचे का? घेत नव्हतं का ते माग मुके सगळ्यांचे? अख्ख्या गावाचे मुके घेतोय तो हा. दारू पिल्यावर. कुत्र्याचे सगळं मुके घेतो त्या रोक्याचे. हा. वाचा वाचा आम्हाला सांगा तर तुम्ही. तुम्ही ना असं ऐकणार नाही माझं. मी ना आता पोलीस स्टेशनला जाते, तुमच्या नावाची ना कंप्लेंटच करते. काय कंप्लेंट येतो तुम्ही आमच्या नावाची? तुमच्या दोघांमुळे माझा नवरा गेलाय निघून म्हणून. जोपर्यंत तुम्हाला पोलिसांचा हिसका बसत नाही ना, तोपर्यंत तुम्ही दोघं आमच्या नादी लागणार नाही. हा ना. हा. आणि असं बी तुम्हाला बघवा नाही हो मी गावात नाही काय नाही केलं. नाही नाही हा. बाई. अगं तू उद्याची 22 सरपंच जेडपी एखाद्या वेळेस तू बांधकाम कमिटी महिला कमिटीचे अध्यक्ष महिला बाल कल्याणची मोठे अध्यक्ष लोकं करून हे टाकावं आपल्याला लागेल. कसं देखवल? निवडणुका जवळ आल्या तो नंबर आहे आता जेडपीला महिला बाल कल्याण. तू समिती सभापतीच होशील. एवढी भारी आहे तू. तो बघा ना मला यांच्या कोणचे 7 माजली इमारत झाली. तुझा नवरा भांडले असते न रातभर गेला असं रुसून आली आमच्याकडे आळ घ्यायला. हे दुसऱ्याच्या आपल्यावर घेतात. हा काय धडधडीत खोटं बोलतात बाई. आम्ही का म्हणून भांडण करू? आमच्यामध्ये मरणाचं प्रेम आहे. आ, गावात अगं, ती बुलेट ट्रेन सुद्धा फिकी पडन. एवढं धाड 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 चालू असते. कान गेले असते न बिचाराचे. तरी त्यांच्या घरापासून कुत्रे मांजर सगळं जात नाही. इतके त्यांची लवकर चालू असती. हो ते मध्ये आले. आता जेल मध्ये दाखवते मग बोलते तुम्ही. हा हा जेलमध्ये दाखवता. हे नवरा भाऊ हे दोघं नवरा बायको आहेत ना सदा भाऊ. तुम्हाला सांगतो ब्लॅकमेल करतात आणि मलाही कळत नाही माझ्याकडे का लावून देत असतो हे. हो ती तोंडातून गेलं. काय तोंडातून गेलं राव सदा भाऊ. तुम्ही एखाद्या बारला मला आहे ना घरचं बी करतात आणि मला जेलमध्ये घालतात एखाद्या बारला. तुमचं ऐकन ती काय ऐकन बाई? अहो, ऐकणार बाई ती. अहो ती तिच्या नवऱ्याचं ऐकत नाही आपलं काय ऐकायची. आता गाव वाईट लागलंय सारं. झालं सांगतो छाती फोडली का डेपुटी दिसन. ती बायको तरी तुमचं ऐकन म्हणून म्हणलं डेपुटीकडे गेलो प्रकरण गार होईल. अहो जाल्या पाय काय तर जाल्याचं काय सांगावं. जाल्या व कामापुरता हे करतोय. बरं चला आता पोलीस स्टेशनला जावं लागेल. थांबा सोबत ती बाई काही सोपी नाही जे उभी करीन. आणि तिथं पोलीस स्टेशनला गेली ना साधा भाऊ इतका रे राव खरा करीन. तिचा अभिनय बाबतीत नाद ते ना तिथं असं दाखवीन की ह्या दोघांनी जाल्या नेला आपल्याला आहे ना पोलीस तिथल्या तिथंच जेलमध्ये टाकतील. चला तिला जाल्यानी लय डोक्याला वायताग आणलाय. हा इला भारी राव. तू मुंबईला गेला मजा करतो तू तर चांगली. हा इकडे सांगून जायचं ना. अहो बरं झालं रुपये तुम्ही भेटल्या. अहो जाले भेटला ना. कुठे? हे काय फोन मध्ये? अयो हो कुठे गेला होता हो तुम्ही? हा मला काय आणू नका. अहो मी किती काळजी करत होती तुमची माहित आहे का? हा असं सांगून मग असं कोणी जातं का? सांगून जायचं असतं. नाही तर माझ्या जीवाला घोर लागला ना तुम्ही. बघा ना भाऊजी कशी करते ती. आणि बघा तिथं अयो कसलं भारी दिसताय हो तुम्ही. नवीन ड्रेस घेतला. अयो लय भारी दिसताय तुम्ही. लय गोड दिसताय. कोणाचा फोन चाललाय? लयच खुश दिस. इथं माझा जीव चालला होता पाक. कोण आहे शामऱ्या? मी हे केलं. जाल्या. माझा झाल्या. नवरा अरे सापडला. जाल्या अरे तू गेला कुठे गेला येऊ? मुंबईला गेले ते. मुंबईला गेला का? बायकोला काय आनंद झालाय मुंबईला गेला? अरे भाऊ तोही बायको लागली ना आमच्या पाठीमाग. तिथनं साडी आणा.
साडी गळ्यातले आणा. हा 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 तसला ड्रेस आणा. हा चांगलाय, चांगलाय, चांगलं चांगलं आहे दिसेल, हा. तसला ड्रेस आहे ना घे आणि तुला आहे ना लॉकअप मध्ये घाली तो पॉलिटिशियनला तुम्ही नवरा बायको तुम्हाला दोघाला नाही पॉलिटिशियन घातलं ही आम्हाला पॉलिटिशियनला घालायला चालली होती ना ही ब्लॅकमेल करते आम्हाला नवऱ्याने बघितलं काय का बघितलं काय का काही घेऊन कुठं आहे चालेल. कोणती ठेवून आम्ही चाललो पोलीस पोलीस स्टेशनला स्टेशनला? तुझ्या विरोधात कंप्लेंट द्यायची कंप्लेंट द्या, द्या कुठं पोलीस आहे, द्या नाही तर काय द्या. तुम्हाला कळन ही तुम्हाला ही रुपा खमकी आहे तुम्हाला. फोन द्यावा मला ज्वेलरी. ए, चाललो आम्ही फोन पोलीस आहे. स्टेशनला. चला भाऊ माझा फोन आहे. नाही नाही पोलीस- अरे, तुमचं ऐकायचं नाही काय नाही काय ऐकायचं पोलीस स्टेशनला काय ऐकायचं गेलो. काय नका जाऊ पोलीस स्टेशनला. सांगा ना तुम्ही. नका ना जाऊ अहो, रुपावहिनी तुम्ही विचार करा जे पोलिटिशियन गेले सोपं नसतं. अरे नाही श्याम वाईट टाकलो आम्ही दरबारला आमच्या घरी येऊन भांडण करायचे माझ्या नवरा कुठे गेला शोध लावा आम्ही काय तेवढा तिचा करतो नवरा पितो अमृत हा, पितो साऱ्या सगळे. गावात हिंडतो. स्वर्गात पाताळात पृथ्वीवर फिरतो इथं यांना नवरा- काम द्या यांना परत पैसे द्या यांना सगळंच हे करा आणि परत आमच्यावर ब्लेम करा आणि पोलीस स्टेशनच्या धमक्या आता ह्यो मोबाईल इकडून व्हिडिओ कॉल आला आणि आम्हाला पोलीस म्हणते नवरे सोय लावा हे आम्ही पोलीस सगळं स्टेशनला दाखिल सगळं मोबाईल आणि तुला सांगतो इथून आम्ही अर्ज करणार आहेत की आमच्यावरती जर काय आळा आला तर या दोघा नवरा बायकोला तयार आहे हे दोघं नवरा बायको ब्लॅकमेल करतात नाही 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 नाही. तुम्ही तर मला केस पोरगी नाही. मानताय. अरे तुम्ही मला बहीण मानताय. हा, हा. हा आणि काय मला बहिणी सगळं का पाय नका पडू पाय नका पडू नंतर शूरपणा हा, खाता अवतार घेते हा. पोरगी साधी आहे काय ती नाही नाही आपण एकदाच घेतलाय परत नाही परत नाही अवतार नाही घेतला. याच्या आधी झालंय माफी आम्ही मागा. पोलीस स्टेशनला अर्ज द्यायचा बस तुला हे मोबाईल देऊन टाका तो मोबाईल कान धरून माफी मागते. पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज देणार अर्ज म्हणजे नुसती तुझ्या धमक्याचा अर्ज आहे तो गुन्हा दाखल होईल नंतर नंतर धमकी हा नंतर धमकी दिलो हा. आता पण आम्ही अर्ज देणार मग त्याला तुम्हाला अद्दल काढायला पाहिजे जा सांगतो मी त्यांना ऐका ना डिप्युटी भाऊ. नाही 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 चला चला ऐका, ऐका. बरं, सदा भाऊ. हो, नका असं करू. सांगा बरं एक डिप्युटी काम भाऊ, करून तुम्ही. जा सांगू तुम्ही सदा बोल जा तुम्ही जा नक्की ना? हा जा केलं जा ना जा. माफ? हा हा केलं माफ जा धन्यवाद, धन्यवाद. सदा भाऊ थांबा